न्यूज 24 महाराष्ट्र लाईव्ह मध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे। सध्या मी आहे पंढरपूरमध्ये आणि पंढरपूरची आपण परिस्थिती जाणून घेतली तर वारकऱ्यांचा हळूहळू वारकऱ्यांची गर्दी ही व्हायला लागलेली आहे आणि त्याचबरोबर आता मी आहे पश्चिम द्वार जर का आपण पाहिलं तर अगदी आता वाजत आले आहेत 9च्या आसपास आहे आणि 9 वाजेपर्यंत दोन्ही साईडने म्हणजे जाण्यासाठी आणि त्याचबरोबर येण्यासाठी दोन्ही मार्ग चालू होते। परंतु जर का आताच्या स्थितीला आपण पाहिलं तर पश्चिम द्वारच्या इथे एकेरी मार्ग चालू ठेवला आहे, म्हणजे बाहेर पडण्यासाठी ठेवला आहे आणि ज्यांना मंदिराच्या दिशेने जायचं आहे त्यांच्यासाठी हा मार्ग बंद ठेवण्यात आलेला आहे। त्याचबरोबर आपण जर का पाहिलं तर हा मार्ग एकेरी केलाय, कारण गर्दी तेवढी वाढत चाललेली आहे हळूहळू। काल काही प्रमाणात गर्दी ही कमी होती, परंतु आजच्या स्थितीला जर का आपण पाहिलं तर गर्दी ही मोठ्या प्रमाणात वाढत चाललेली आहे। वारकऱ्यांची गर्दी ही वाढत आहे आणि त्याचबरोबर पोलीस प्रशासन देखील त्यांना सहकार्य करण्याचा पुरेपूर प्रयत्न करत आहे, परंतु गर्दी पुढे वारकऱ्यांच्या गर्दीमुळे पोलीस कधीतरी हतबल होऊ शकतात, कारण गर्दीचा फोर्स एवढा आहे की पोलीस देखील त्यांना अतोनात सहकार्य करत आहेत। परंतु वारकऱ्यांना देखील आम्ही आमच्या मार्फत विनंती करू की पोलिसांना सहकार्य करा, कारण पश्चिम द्वारचा रस्ता हा एकेरी करण्यात आलाय। तरी काही वारकरी आतमध्ये जाण्याचा प्रयत्न करतात, परंतु एकेरी केल्यामुळे पोलिसांना सहकार्य करावं हीच विनंती असेल। त्याचबरोबर आता सध्या जर का आपण पाहिलं तर पश्चिम द्वारच्या परिसरात मोठ्या प्रमाणात वारकरी वर्ग आलेला आहे। त्याचबरोबर पश्चिम द्वारमधून दर्शन करून जे वारकरी बाहेर येत आहेत त्यांना देखील एकेरी मार्गे बाहेर काढण्यात येत आहे। चौफळापर्यंत एकेरी मार्ग करण्यात आलेला आहे। चौफळा ते पश्चिम द्वार हा मार्ग बंद करण्यात आलेला आहे। पश्चिम द्वारच्या इथून पुढे दर्शनासाठी कोणालाही पाठवण्यात येत नाहीये, कारण गर्दी एवढी वाढत चालली आहे आणि कंटिन्यू अनाउन्समेंटच्या मार्फत देखील वारकऱ्यांना त्याचबरोबर जे वारकरी आहेत त्यांना पुरेपूर सहकार्य केलं जात आहे। कंटिन्यू अनाउन्समेंटच्या मार्फत सहकार्य केलं जात आहे। आपण पाहिलं तर मोठ्या प्रमाणात इथे वारकरी वर्ग जमा झालेला आहे आणि भक्तिभावाने दर्शन घेऊन त्यांच्या चेहऱ्यावरचे जे तेज आहे ते दिसून येत आहे। त्याचबरोबर जे दर्शन घेतल्यानंतर चेहऱ्यावरचे जे स्मित हास्य असते ते प्रत्येक वारकऱ्याच्या चेहऱ्यावर दिसून येत आहे। पंढरीनाथ भगवान की जय, जय ज्ञानोबा तुकाराम माऊली अशा अनेक जयघोष करत वारकरी सध्या पंढरपुरात दाखल झालेले आहेत। भक्तिभावाने वारकरी हे दाखल झालेले आहेत। महिला वारकरीचं जर का आपण पाहिलं तर डोक्यावर तुळशी वृंदावन घेऊन महिला वारकरी देखील तेवढ्याच भक्तिभावाने आलेल्या आहेत आणि त्याचबरोबर इथे पंढरपुरात सगळीकडे कार्तिकी एकादशी निमित्त भक्तिमय वातावरण दिसून येत आहे। याच भक्तिमय वातावरणाचा आम्ही प्रत्येक अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहोत, त्यासाठी आम्हाला जॉईन राहा।